आणि एक महत्त्वाची बातमी आहे, हिंदूंचं रक्षण करण्यासाठी हत्यारं हातात पाहिजे, निलेश राणे यांनी हे वक्तव्य केलंय। रत्नागिरीतील एका कार्यक्रमात बोलताना निलेश राणे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। समोरचा येणारा अगरबत्ती घेऊन येणार नाही, तलवार घेऊन येणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे नितेश राणे पाठोपाठ आता निलेश राणे यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलंय। हिंदूंचं रक्षण करण्यासाठी हत्यारं हातात पाहिजेत असं निलेश राणे म्हणाले। रत्नागिरीमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। हिंदू कशासाठी आहोत? आमच्या हिंदूंचं संरक्षण करणारे आहोत आणि नुसतं हाताने आणि पायाने नाही, शस्त्र घेऊन हत्यार हातात पाहिजे। समोरचा जो येईल ना, तो अगरबत्ती घेऊन येणार नाही, तो तलवार घेऊन येणार आहे, लक्षात ठेवा। आणि तुमच्या हातात काय काठी आहे? तयारी आहे? तयारी आपली एकदाच होऊनच जाऊ दे, काय जे होईल ते एकदाच होऊन जाऊ दे। पण हिंदू म्हणून जर कधी तुम्हाला वाटलं की हे एकदाच होऊनच जाऊ दे, सर्वात पुढे मी तुमच्या उभं राहणार आणि एकदा होऊनच जाऊ दे।